नमस्कार, मी पंकज महाडिक. SSM न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या सातारा शहरामध्ये नगरपालिकेची निवडणूक लागली आहे आणि या निवडणुकीमध्ये कोण होणार नगराध्यक्ष, तसेच प्रत्येक प्रभागामध्ये कोण नगरसेवक होणार, आतापर्यंत होणाऱ्या नगरसेवकांनी काय काय विकास कामं केलेली आहेत या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण प्रत्येक प्रभागामध्ये जाणार आहोत. आज आपण प्रभाग क्रमांक 17 मधील लोकांशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या अडीअडचणी समजून घेणार आहोत. त्याचबरोबर आता होणाऱ्या उमेदवारांनी काही विकास कामं केलेली आहेत का आणि इथून पुढच्या काळात या प्रभागामध्ये काय काय अजून समस्या आहेत त्याच जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्कार. प्रभाग क्रमांक 17 मध्ये कोण नगरसेवक होईल? काय कामं केलेत का? भरपूर काम केले. काय काय केले? काय गटरे, रस्ते म्हणा, पोल वगैरे म्हणा, ज्या गोष्टीला अडचणीच्या कुठल्याही बाबतीत तुम्ही कोणाला विचारा, बारक्या मुलाला जरी विचारलं तर त्यांनी ठरवलं पाहिजे. एकच नगरसेवक नुसतं आम्हाला ठरवलं पाहिजे. विरोधकांचं काय नाही, आव्हान? काय नाही, फक्त ठरवलं पाहिजे. एकच आपण ठरवलं पाहिजे. एक मिनिट. ताई नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय प्रभागात काय होईल? 100% भाई येणार. भाई कोण भाई? फिरोज भाई काय कामं केलेत त्यांनी? भरपूर. काय काय? सांगता पण येणार नाही एवढी कामं केली. आम्हाला 5 वर्षे त्यांनी चांगली साथ दिली. भाजीपाला, दुधापासून, अंड्यापासून, दिवाळीला किट. तुम्हाला सांगते, माझ्या सुनेला गाडी शिकवली, माझ्या नातीला लायसन मिळालं. सगळं केले त्यांनी. काय केलं नाही असं नाही, सगळं केलं. 100% भाई येणार. महिलांसाठी पण काम करतात. हो, करतात की. करतात. कुठं कुठं नेते ती फिरवून आणलं, आम्हाला देवदर्शन करून आणले. आपल्यासोबत काही महिला आहेत तर त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. ताई नमस्कार. काय वाटतं या प्रभागात कोण नगरसेवक होईल? बाईच नगरसेवक होतील असं वाटतंय. त्याने 5 वर्षात भरपूर कामं केली. ती करोना काळापासून काम करत आले. ते करोना काळात त्यांनी भाजी वाटप केले, दूध वाटप केले, दवाखान्यांना मदत केली आहे. शेवटी मुलांना सायकल वाटप केली आहे. गटाराचं कामं, रस्त्याची कामं केली आहेत. बरेच कामं केली. फिरोजभाई पठाण नगरसेवक होतील वाटतंय. हो, वाटतंय असं. या ठिकाणी विरोधकांची काय कामं आहेत का? विरोधकांची एवढी जास्त काम काही आठवत नाहीत आम्हाला. जेवढी आठवते तेवढी सांगितली, काही मीच केली. ताई नमस्कार. काय वाटतंय प्रभागात? भाईंनी भरपूर काय म्हणजे आमच्या इंद्रनगरसाठी भरपूर काय केलेलं आहे. म्हणजे 5 वर्षात त्यांनी एवढं केलंय की असं म्हणजे शब्दात सांगू शकत नाही आम्ही. की महिलांना जे प्रशिक्षण म्हणा, गाड्याचे 10 दिवसाचे परीक्षा दिले त्यांनी, 10 दिवसाचं शिकवण दिलेलं आहे. आणि कोरोना काळात जे गोरगरीब आहेत, जे गरज असते म्हणजे गरजू असते, त्यांना घरगुती जे वस्तू लागेल, भाजी, दूध वगैरे, अंडी, सगळं त्यांनी घरपोच सेवा केलेली आहे. आणि सांगायचं म्हणजे असं भरपूर आहे की आमच्या इंदिरानगरसाठी त्यांनी रस्ते, गटारे वगैरे, नाले भरपूर, म्हणजे जे आमचं पहिले इंदिरानगर आणि आताच्या इंदिरानगर भरपूर त्यांनी सेवा उपलब्ध करून दिल्यात. आणि अजून सांगायचं म्हणजे बाईने आता सध्या रस्त्याचे कामं वगैरे, पाणी नसताना आम्हाला टँकर वगैरे सगळं, पाण्याची सोय वगैरे सगळं केलेलं आहे. आणि बाईंच्या बद्दल सांगायचं म्हणजे नगरसेवक म्हणजे बाईच होणार आमचे. कारण की ह्या 5 वर्षात पण त्यांनी आमच्यासाठी भरपूर काय केलेलं आहे आणि ह्याच्यानंतर पण बाईच करणार, हे आम्हाला 100% गॅरंटी आहे. आणि आम्हाला नगरसेवक म्हणून बाईच पाहिजे. ताई नमस्कार. काय वाटतंय ह्या प्रभागात कोण नगरसेवक होईल? काय काय कामं केली? बहिणी खूप कामं केलेत. कोरोनाच्या काळात गरिबांना मदत केली. लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची मनं जिंकले. सगळ्यांच्या तोंडात बहीणचंच नाव असतं. बहीण जिंकून येणार हे सगळ्यांना गॅरंटी आहे. बहिणी भाजीपाला, दूध, अंडी हे सगळं कोरोनाच्या काळात पौष्टिक पदार्थ जे शरीराला प्रोटीन देतील, शरीर तंदुरुस्त राहील असं बहिणीने सगळं केले लोकांसाठी. आणि बहिणीने पाण्याचे टँकर, परत कचरा गाडी, ही सगळं बहिणीने सोयी केली. आणि बाई एवढं करतात सगळ्यांसाठी की 100% बाईच निवडून येणार. ताई नमस्कार. नमस्कार. प्रभागामध्ये काय वाटतंय कोण निवडून येईल? फिरोजबाई पठाण. काय केलंय त्यांनी काम? महिलांना भरपूर त्यांनी म्हणजे राशन कार्ड, घंटा गाडी, पाण्याचे टँकर, मुलांना सायकल,
वाटप केलं आणि आम्हाला कोरोनाच्या काळात भाजीपाला धान्य पोचवले, दूध. फिरोजभाई पठाण निवडून येतील वाटतंय का? हो. आजी नमस्कार. नमस्कार. प्रभागामध्ये काय वाटतंय, कोण निवडून येईल? भाई कोण भाई? काय काम केलेत काय? मग काय काय केलंय? पाणी नव्हतं आम्हाला, पाणी दिलं. किती वर्ष पाणी नव्हतं? 40 वर्ष झाली. 81 ला इथं आली मी. पाण्याचा टक नव्हता मला. सगळ्या गावाला पाणी येतं, पण आम्हाला बहिणी मला नाही दिलं. काकी काय वाटतंय, प्रभागात कोण निवडून येईल? येतील ना बाहेर निवडून. काय काय काम केलेत? केलेत बरेच कामं त्यांनी आतापर्यंत. लोकांना कोविड काळात पण मदत केले ते. आता पण रस्त्याची कामं, गटराची कामं, काय अडचणीला पण उभे राहतात ना. आम्ही जातो अडचण असली तरी. येतील निवडून. महिलांसाठी काम करतात का? हो करतात. जाते ना अडचणीला. काका नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय, प्रभागात कोण निवडून येईल? भाई निवडून येण्याची शक्यता आहे, कोण भाई? फिरोजभाई. कारण त्यांचं जे कार्य आहे ते सर्वसाधारणपणे पदावर नसताना त्यांनी जी कामं जी केलेली आहेत ते लोकांच्या हिताची केलेली आहे. ती करोना काळामध्ये त्यांनी जे काही लोकांना सहकार्य केलं, आरोग्य, जीवनावश्यक वस्तू ह्या ज्या त्यांनी लोकांच्यापर्यंत पोहोचवल्या, लोकांच्या अडीअडचणी ज्या सोडवण्याचा प्रयत्न केला. सत्ता असो अथवा नसो, पण त्यांच्याकडे सत्तेचं पद नसतानासुद्धा त्यांनी जी कामं जी केली त्या कामाचं म्हणजे श्रेय जे आहे ते त्यांनाच द्यायला लागणार. आणि आज बघितलं तर आपल्या भागात प्रभागात जो विकास केला त्यांनी, मंदिरं, नंतर रस्ते, नाले, ह्याच्याविषयी जी बाईंची तळमळ आहे ते एका समाजकारणी माणसाचं जे ध्येय धोरण आहे त्या हिशोबानं त्यांचं वाटचाल चालू आहे. आणि त्यांना ह्या इलेक्शनमध्ये यश येवो अशी आमचं सर्वांचीच इच्छा आहे आणि त्यांना आमचं पाठबळ राहील. काका नमस्कार. नमस्कार. या प्रभागात कोण निवडून येईल वाटते? फिरोजभाई पठाण. काय काम केलेत? भरपूर कामं काय काय? गटर झाले, रस्ता झाले, पाण्याची लाईन. आतापर्यंत त्यांनी लॉकडाऊनच्या आधीपासून गावाला जे सहकार्य केले ते बऱ्यापैकी केले. कोरोना काळात काय काय केलं? कोरोना काळात धान्य, भाजीपाला, जे काही लागणारे घर वस्तू, आम्हाला जे काही लागणारी वस्तू भरपूर केलेली. इतर वेळेला काय कोणाला अडचण आली, काय आलं ते कधी बी जावं, त्यांचं जे काय अडचण नाही, सगळ्या गोष्टी पुरवल्या. नमस्कार. नमस्कार. बोला. कोण नगरसेवक होईल वाटते प्रभागात? आम्हाला वाटतंय की फिरोजभाई पठाणच व्हावं. का आमच्या फिरोजभाई पाहिजेत? म्हणजे आमचं काम चांगलं केले त्यांनी आतापर्यंत. काय काय केले? सगळे गटर्स केले, रोड्स काम केले, सगळे केले त्यांनी. बरंच काम आम्हाला 3-4 वर्ष सांभाळले त्यांनी. लॉकडाऊन म्हणा, ही म्हणा, दिवाळी, प्रत्येक दिवाळी 4 वर्ष दिवाळी दिले ते आम्हाला. कोरोनात काय मदत केली? हां, कोरोनात भाजीपाला, अंडी ही बाहेर जाऊन देत नव्हते ना, अंडी ही देत होते. कोण नगरसेवक होईल वाटते? फिरोजभाई पठाण. काम केलेत का? लय भरपूर केल्यात. काय काय? आता आम्हाला छत्रीपासून, साड्यापासून, कपड्यापासून सगळं आम्हाला दिलं त्यांनी. 5 वर्ष आम्हाला खायला प्यायला घातल्या. आम्ही त्याला हिस्सा घालणार आहे. काय सगळं काम आमचं चांगलं केलं त्यांनी. काय सोन्या दादा सगळं आमचं राहणं, खाणं, पिणं सगळं, लेकराला कपडे देखील आहेत त्यांचे. आमचं सगळं भरपूर काम केल्यात. मी उमरावती कांबळे बोलती आहे, नांदेड राम कांबळेचा, इंद्रानगर. कोरोनात काय मदत झाली का त्यांच्या? भरपूर झाली. 5 वर्ष खावला त्यांचा आम्ही. ऐकलो का? त्यांना विसरणार नाही आम्ही कधीच. आणि काय काय करायचं त्याने आमच्यासाठी. नमस्कार. नमस्कार. कोण नगरसेवक होईल वाटते? फिरोजभाई. काय काम केलेत? भरपूर केलेत. काय काय? रस्ता दिला आम्हाला. लॉकडाऊन पासून त्यांनी आम्हाला सगळं पुरवलंय. सगळं म्हणजे अगदी पोरांच्या वह्या पुस्तकांपासून सगळं. एखादा भाऊ जसा पाठीशी आहे ना तसं आहेत फिरोजभाई आम्हाला. कोण होईल वाटते नगरसेवक? फिरोजभाई पठाण.
काय काय कामं केलेत? रस्त्याचं काम केलंय, गटराचं. परत आमच्या आजीची जेव्हा माहीत झाली होती तेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते, तर त्यांनीच आम्हाला मदत केली सगळं हे करण्यासाठी, आजीला माहुलीला वगैरे नेण्यासाठी. आणि राशन जेव्हा नव्हतं तेव्हा पण त्यांनी आम्हाला खूप मदत केली, पैसे दिले होते. आणि दर दिवाळीला किट वगैरे त्यांनी देतात आम्हाला आणून. खूप मदत केली त्यांनी. असं कधी मदत मागायला गेलं त्यांनी नाही असं कधी बोललेच नाहीत त्यांनी. कोरोना काळात काय मदत केली? कोरोना काळात पण खूप मदत केली त्यांनी आम्हाला. तेव्हाच आम्हाला राशनसाठी पैसे दिलेले मम्मीला त्यांनी. आणि तेव्हाच त्यानंतरच आमची आजी वारली होती तेव्हा पण त्यांनीच सगळं मैत वगैरे नेण्यापासून सगळं त्यांनीच खर्च केला होता. आणि आत्ता पण पायपीचं वगैरे सगळं त्यांनीच जोडून दिलं आहे, पाण्याचं कनेक्शन वगैरे, रस्त्याचं काम वगैरे सगळं त्यांनीच केलं. काका नमस्कार. कोण नगरसेवक होईल वाटतं? काय काय कामं केलेत? 5 वर्ष आम्ही सगळी सेवा केली. दवाखाना, गोळ्या, औषधं, राशन, पाणी, गटर, संडास, बाथरूम किंवा आम्हाला काय आजारपण काय घडलं, आमची काय तकलीफ आहे ओके माझी फिरोजबाई, दुसरं काय नाही. निवडून येतील वाटते? 100% काळ्या दगडावर रेषे पांढरे लिहून देतो मी. विशेष येत नाही त्यात. विरोधी उमेदवाराची किती बी असू दे कोण, आपली रेषे सोमनाथ नारायण जाधव दगडावर रेषे, बाकीचं काही सुरूच नाही. का फिरोजबाई पठारच पाक व्हॉट्सअपला टाका माझं नाव, फिरोजबाई पठारशिवाय कोणच नाही. कोण निवडून येईल वाटते? फिरोजबाई पठारे का फिरोजबाई पाहिजेत? पाहिजे म्हणजे त्यांच्या प्रत्येक अडचणीला येतात, अडचणी दूर करतात आमच्या प्रत्येकाच्या. आल्यानंतर त्यांनी बरीच सेवा केली आमची. त्यांना ते निवडून आलंच पाहिजे 100% आणि येणारच. कामं केलेत का त्या त्यांनी? कामं भरपूर केली, रस्त्याची कामं केली आहेत, आमची पाण्याची सोय केली त्यांनी. पुन्हा प्रत्येक दीपावलीला मदत माणसाला सगळ्यांना केली, गावकऱ्यांना आमच्या. त्यामुळे त्याची निवडून फिरोजबाई पठार.